झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी। पाहूया। भिवंडीच्या कालेर परिसरातील श्री अरिहंत कॉम्प्लेक्समधील 2 मजली इमारत काल रात्री कोसळली होती। अख्खी रात्र इथे बचाव कार्य सुरू होतं। आताची आपण परिस्थिती पाहूया, काय नेमकी आता बचाव कार्य सुरू आहे, कशा प्रकारे इथे बचाव कार्य करण्याचं काम एनडीआरएफचे पथक, अग्निशमन दलाचे जवान आणि महानगरपालिकेचं पथक कशा प्रकारे इथे बचाव कार्य करत आहेत। जे एकूण 45 जे कामगार इथे अडकले होते त्यापैकी आतापर्यंत 25 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले। त्यापैकी 25 जणांपैकी 12 जण जे होते ते जखमी झाले होते, त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। आताच्या जी परिस्थिती आहे त्यानुसार एक साधारण 25 जणांना एकूण इथे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। अतिशय अलगदपणे सुखरूपपणे जे आतमध्ये अडकलेली लोक आहेत त्यांना कसं बाहेर काढता येईल याकडेच या सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत। आणि ही इमारत कोसळली का असावी असा जो प्रश्न एक निर्माण होतोय, त्याबाबत पोलिसांनी जे अंदाज वर्तवले आहेत की 2 मजली इमारत होती, वरती स्लॅबवर आणखीन बांधकामाचं काम सुरू होतं, त्यामुळे तर ही इमारत कोसळली नसावी ना, या दृष्टीने आता जे आहे तपास सुरू होतील पुढे। मात्र सध्या परिस्थितीचं पाहता जे कोणी लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते काम सध्या सुरू आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह राजेश शिंदे, भिवंडी। झी 24 तास एक पाऊल पुढे।